राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शक्तीपीठच्या मार्गामध्ये काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात संकेत दिले। 3.5 शक्तीपीठ आणि तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होतोय। या संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सूचक अशी माहिती दिली आहे। काही जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काही बदल करण्यात येतील असं देखील कळतं। नमस्कार, खूप दिवसापासून रखडलेला महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्गाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आले आहे। शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध होत होता ती बाब लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदलणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने आज येत आहे। नेमकी कोणत्या ठिकाणी रूट बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातून जाणार होता। 3 शक्तीपीठांना हा जोडणारा होता। रूट असा होता, सुरुवात ही नागपूर या ठिकाणून वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा असा हा शक्तीपीठ महामार्गाचा रूट होता। परंतु शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्या कारणामुळे शासनाच्या वतीने यामध्ये बदल करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। आणि कोणकोणत्या ठिकाणी बदल होऊ शकतो ते जर आपण बघितलं तर सर्वप्रथम बीड, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये बदल होण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे। कारण की या 4 जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध या महामार्गाला सध्या स्थितीमधून होत आहे। त्या कारणामुळे हे 4 जिल्हे शक्तीपीठ महामार्गातून वगळू शकतात। तुम्हाला नेमकी या शासन निर्णयावरती काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।